महिषपुत्रा मोठी बोलविली
Adi
महिषी पुत्रामुखी बोलविली श्रुती, महिषी पुत्रामुखी बोलविली श्रुती, चालविली भिंती बसुनिया नोहे हा सामान्य महिमा संतांचा निवेद हतीचा मृत जीवे उदका माझी वया ठेवून कोरड्या, उदका माझी वया ठेवून कोरड्या, दाखविली रोखड्या विश्वासना नोहे हा सामान्य महिमा संतांचा निवेद हतीचा मृत जीवे निळा म्हणे ती संगेची तरणी, निळा म्हणे ती संगेची तरणी, दिन उदरणी नवलकोट नवे हा सामान्य महिमा संतांचा निवेद हातीचा मृत जन्मला करू प्रथमन क्षमा मागतो, पहिल्यांदा आलो
गुरुचं स्थान आहे. झुंडा महाराज, देगलू गुरुवर्य आमचे चंद्रशेखर महाराज, आमचे हरिभक्तीपरायण खंडेराव महाराज, हरिभक्तीपरायण गजानन महाराज, त्यांचं गाव आहे महाराज. मी त्यांचा शिष्य आहे. त्याच्या कीर्तनातला मी कीर्तन रणगुटवार येतात सावकार माझ्याकडे. आणि आता मला 2 तासात कीर्तन करा म्हणाले. आता 1 वाजला, 2ला संपायचं. 4 चरणी आहे, महाराज सोडणार नाही, ध्यान ठेवा. तुम्ही गाता भजन केल्या मला कळते. तुम्ही हरिपाठ ज्ञानेश्वरी सगळं नियोजन झालेलं आहे. जागर पण होतो, पण हा महाराज सोडणारा नव्हता. इथून सुटलो तर माझं रूम आहे नांदेडला, नमस्कार चौकला भाड्याचं, तिथपत महाराज परतून बघत नाही म्हणून नाचायला. तुम्हाला शंका निर्माण येईल, महाराज नाचा आहेत का? नाचू कीर्तनाचे, नाचू कीर्तनाचे, कोणी शिकवलेलं नाही. आणि ह्या गुंगा महाराज, चंद्रशेखर महाराज, त्यांचं वास्तव्यामध्ये त्यांच्या टिकणात मी काय सांगू. जगाचे माऊली म्हणाले, माझं पामराय काय थोरपण, पायाची वाहन पाय बरी. व्यंकट महाराज झाडचा पत्ता कुठं येते महाराज. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरवते रत्नभोर, त्याचा अंकुशाचा मार, शब्दाचा मार, अंकुशाचा मार. म्हणून अखंड हरिनाम सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताहातील 7वा दिवस. 7व्या दिवसाची गुलालाची सेवा. पहिल्यांदा माझी तर सेवा होती कार्यक्रमामध्ये. माझं गजानन महाराजाची पुण्यतिथी निघते, मालकाची पुण्यतिथी किंवा काहीतरी गुलाब, त्या दिवशी मी तारीख घेतलो माहिती नसल्यामुळे मी येऊ शकलो नाही, क्षमा मागतो. महाराज धोका देत नाही. दरवर्षी गुलाब हानेगाव पलीकडे, औराच्या पलीकडे डोनगाव मध्ये कीर्तन असतं रात्रीला. त्यांना क्षमा मागितलं मी. रात्री 7 ते 10 भागवत हुदमापूरला चालू आहे. भागवत करून त्या रात्री एवढ्या थंडीत डोनगावला रात्री कीर्तन केलं आणि इथं वेळेवर आलोय. पण महाराज आता राहिलाय 1 तास, काय सांगायचं. क्षमा मागतो. 4 चरणी अभंग आहे, अभंग सोडल्यावर महाराज सोडत नाही का. उद्या मला जर बोली नाही गेले, इनकी ओल भी चिल रहा, जान देना ऐसे अपना होता ते. ये काही नाही गई, खिचडी में गई पाटील. अखंड हरिनाम सप्ताह मला बोललेले क्षमा मागतो. विठ्ठल पाटील केले, रमेश पाटील, उमाताई केले, आणि त्याला सगळे तुम्ही म्हणता त्यांचंच नाव घेताय तुम्ही सगळे माझे. आमचे केरले सर गुरुजी, वैभव भाऊ, खूप खूप बऱ्याच दिवसापूर्वी योग होता. योग आमच्या दोघांचा नव्हता वैभव भाऊ, बरं का. लक्ष्मण तिला काय सांगावं, काय करावं. असे लोक जर गायन भेटले तर मी सांगतो, माझ्या कीर्तनात जे लोक आजोबा आहेत 70-80 वर्षाचे घरी बसले, त्यांचे गुडघे नाही कमी झाले तर गुळे महाराज देऊन घ्या ना. तुम्ही काय केले महाराज, तुमच्या जवानीमध्ये 4 माणसाला उचलून बाहेर आणले महाराज. करून ते शेतामध्ये काम केले महाराज. आणि थोडं उतरती वय आली, मुसलो राहिला. म्हणून आपण जसं वय असेल थोडं व्यायाम केलं पाहिजे. दवाखाना लागत नाही, घराण्यात दवाखानाच माहिती. 7 नाते आहेत, मी काय वागणार नाही. 7 नाती भादराला आहेत, सुना आहेत, लोक आहेत, भरपूर आहे. लहानपणी जंगलात गेलो, अभ्यास केलं तर केलं, पण परमार्थात आणणारे सगळे तुम्ही सगळे माहिती. पण आपण आहे ना, सप्ताहातला 7वा दिवस, 7व्या दिवसात गुलालाची सेवा आहे.
आणि कारण काय असा पक्वाजा असला मी एवढं काही विनोदी कीर्तनकार आहे एवढं काही हसितो पण आम्ही जेव्हा नागपूरला गेलो माझी सभा होती पाटील साहेब आले होते म्हणाले महाराज हे सगळं संतांची भूमी आहे इथं दिल्लगी जमत नाही मला का कळत नाही महाराज मी बी गावाचं पहिले सर्वे करतो गावात कशी लोक असतात प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती तुम्ही महिषाच्या मूर्ती हे कोण आहे माझ्या माऊली आहे हे माझ्या माऊली आहे हे माझ्या बहिणी आहेत हे माझ्या आई आहेत हे माझे काका आहेत हे माझे दादा आहेत बरं का बालक आहे शिशु आहे सगळ्यापुढे नतमस्तक करून मी या सेवेला जसं काय सांगता येईल हा कारण का 7 दिवसाचं सेवा आहे आणि हुबा टाकावं लागते गाता भजन आहे पुन्हा बांधडी आहे हरिपाठ आहे कीर्तनाला आहे त्यांना जर त्रास दिलं आणि त्यांनी इनको कौन बुलाया इनकी ओल भी चिल्लूर यानी तरी आपा यान बिल्ला यासपुरी यान बिल्लो आंबुलगा महाराज म्हणजे आंबुलग्याच्या महाराजाला बोललेले मग फ्रेश वाटावं सगळ्यांना थोडक्यातच करणार आहे 15 मिनिटात मी संपून टाकतो कासरा बैल किती बी पोहून द्या कासरावर लगेच जाग्यावर थांबते गाडी त्या न्यायाप्रमाणे अखंड सप्त्यातील हा जो अभंग आहे लक्ष्मण गुरुजी गायनाचार्य वैभव भाव मर्दंगाचार्य अजून कोण पाहिजे असे जर माणसं महाराज आणि माझं कीर्तन मला घे गबरू कुठं बी बघा नको बाबा मला की त्याची वय तर बघा की कसं नाचलं आले बघा बघा लातुरीचा महाराज आहे त्यांची वय बघलं तर काय करणार तुम्ही असं आजार करत असं व्यायाम केलं पाहिजे लातुरीच्या माणसं आणि साऊंड सिस्टीम माझं वाटताची आलिंगन द्यावे माझं वाटताची संतांचे पुरावे मी इकडं तिकडं पळत नाही का सांगायलो एवढं का एवढं करावं लागलं ताली बजाने से क्या होता है ताली असते हे माहिती टाळ्या वाजल्यानं काय तुमच्या माहितीसाठी सांगतो बरं का डॉक्टर कडे जायचे नाही टाळी वाजल्यानं कीर्तनामध्ये बाबा टाळी वाजवावी बाबा गुढी उभारावी वाटती चलावी पंढरीची म्हणून टाळी वाजल्यानं आपल्या शरीराचं रक्ताचा फिल्टर होतो महाराज त्या सत्यात ताकद आहे गावात ताकद आहे ज्ञानेश्वर माऊली आळंदीत लोक करत असतील पण आपल्या गावात माऊली आपल्या गावात आहे माऊली आपल्या घरी आहे माऊली देवतया जवळी असे पापनाशे दर्शनी माऊली कोणाजवळ आहे माऊली आपल्या जवळ आहे म्हणून हा माऊलीचा अभंग आहे माऊलीचं वर्णन करायचं आहे 4 चरणी आहे मग हा अभंग कोणाचा आहे शंका निर्माण येतो महाराज काही सांगत नाही ज्ञान म्हणलं की ज्ञानेश्वर महाराज कुठे जावे लागते सिद्ध भेटाला त्याला आता आळंदी म्हणतो आपण सिद्ध भेटामध्ये जावे लागेल ज्ञान घ्यायचं असलं तर आणि वैराग्य जर घ्यायचं असेल तर देऊला जावे लागेल तुकाराम महाराजाकडे वैराग्य घ्यायचा शांती घ्यायचा असेल तर पैठणला जावे लागेल नाथ महाराजाकडे आणखी काय पाहिजे गुरुनिष्ठा जर करायचं असेल पिंपळनेरला जावं लागेल पिंपळनेरला जावं लागेल आणि जर भक्ती करायचं असेल नामदेव महाराज पंढरपूरला पाहिजे पंढरपूर नगरी गोपाळपुरी दामोशीला तो वस्तीला पांडुरंगाची भक्ती त्याला रे राम राम मला वेळ नाही मी स्वतःच गायक आहे मला तसं काही येत नाही हो ही काही नाही गई खिचडी नाही गई सुंदर खिचडी झाली पण त्याच्यात मीठच नाही सुगरण नंबर 1 स्वयंपाक बनवला मालक जेवायला बसले मालक जेवतच नाही बाई कोण मंगळ करायची आमची बाई
तोंड वांगळ करायला. तिला वाटलं माझा नवरा पोटभर जेवावं, माझ्या पुढं आनंद वाटतं, माझा नवरा जेवल्यानंतर मी जेवते का माय, बाई म्हणाली. पण त्याच्यात नाही बाबा मधला. तुका म्हणे चाकून सांगे अनुभव आलेल्या अंगानंतर ते जर मीठ मध्ये टाकला असता तर 2 प्लेट नाही 4 प्लेट खाऊन 2 जग पाणी पिऊन बैल सोडायला. म्हणून त्या न्यायाप्रमाणे याच्यामध्ये असा आहे, हा अभंग आहे निळोबा रायाचा. निळोबा रायाचं अभंग आहे. पिंपळनेरच्या 4 चरणी आहे. चरण सोडल्याशिवाय सोडत नाही. कारण का एवढे मोठे महाराज आपल्या समोर बसले. मी 15 जिल्ह्यात तीर्थ नाही, मला अजून बोली कुठंच नाही. तुम्ही माणसाला ह्या ना कानामध्ये घातलाय काहीतरी तपचेरी असेल का. नागपूर यवतमाळमध्ये सोन्याचेच काड्या घालतात आणि आमट्या देतात, साखळ्या देतात, आयला देतात. पाया पडताना सगळ्या मावल्या पैसे ठेवतात तिकडे तोचताय महाराज. मग नांदेडला आल्यानंतर ब्रिज पशी हिंगोली घेतला. 2 बुचडा बांधलेले शिकाचे चिखल करी 2 माझ्यासारखे मेरे अंगणा में ते चौघे भेटले आणि मला धरले महाराज. अक्षरशः नाही कोणाला सांगायलो नांदेडला जाताना सांभाळून राहावा, मुखेडच्या बस स्टँडला सांभाळून राहावा. कारण काय अति ह्या लोकांचं वाढलेलं आहे. मी कीर्तनाचं काय सांगणार नाही, खरं ऐकच सांगणार. म्हणून आपण बाया असं बांधू नका. आता गडीने असं बांधायले काय दिसतील काय नाही तुम्हाला, असं बांधायले बाया. बायाचं बघून गडी बांधायले. तुम्ही पाहिलात जगाची राज्य करणारी ताई होती माहिती आहे का तुम्हाला, कोण आहे राज्य बघलेली ताई? प्रतिभाताई पाटील. प्रतिभाताई पाटील 1,16,000 पारायण केल्या. लक्षात ठेवा, माऊलीसाठी सांगायलो 1,16,000 पारायण प्रकाश महाराज एक गुंतवा. काय सांगावं, तेवढे लोक कसं की नियोजन केलं असेल, किती जागा बघला असेल त्या ताईनं. पण ताईचा बदल मात्र पडला नाही. देशाची राज्य करणारी ताई, आपली हिंदू संस्कृती आहे महाराज. टिकली लावल्यानं काय होते अहो, टिकली लावल्यानं बाथरूम सवाचीन होते. बाथरूम सवाचीन व्हावा का आपण टिकली लावा. महाराजाच्याच बायका नीट वागत नाही, तुम्हाला काय सांगावं. घेणार आहे माळ, माहिती आहे माळ घेणार आहे, माळ घेणार आहे, क्षमा मागतो. विषय आला. मग काय झालं, हा पिंपळनेरच्या निळोबा रायाचा अभंग आहे. निळोबा राया उपोषण पहिलं होतं की नाही, निळोबा रायानं काढले. लक्षात ठेवा, आता हे राजकारण सकाळी ताता दुपारी मामा पदिकी मामा 3 होऊन गेले. आपल्या टीका कोणाची करायची नाही. पण हे जे उपोषण निळोबा राया 42 दिवस बसले उपोषणाला. का बसले असतील? सदैव वैकुंठाला तुकाराम महाराजाला विमान आणलं. तुकाराम महाराज, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आजवर होतो तुमच्या गावी, आता कृपा असू द्यावी. या न्यायाने गेल्यानंतर निळोबा राया कधी भेटल रघुपती मजला सांगना. मारुती म्हणाला कधी भेटला, म्हणून निळोबा राया म्हणाला कधी भेटत तुकाराम. मग हे जगाच्या बापाला, जगाचा बाप कोण आहे? भगवान पांडुरंग आहे. पांडुरंगाच्या दरबारामध्ये हे बाबा गळ्यामध्ये साप, भस्मरुटी रुंड माळा, हाती निर्शूळ तिरशूळ जीवरात्री जिवाळा, गज चंद व्याघ्रावर कंठी शोभे स्तुती हात, भूत वेताळे नाचती उमापती. उमापती म्हणजे माय त्यांची पत्नी. आम्हा नाही बाप प्रमाण आहे. महादेवाला बाप नाही म्हणून सांगितलेलं आहे प्रमाणामध्ये. आणि महादेवाचं स्थान वास्तव्य कुठे आहे? महादेवाचं वास्तव्य चलो हिमाचल द्वार, आज हे शिव का विवाह. हिमाचल द्वार मध्ये महादेव राहत होता आणि तिथं जगन्माता गेली पार्वती देवी. ते म्हणले पार्वती देवी गेल्यानंतर महादेव म्हणाले मी इथं थांबत नाही. 300 डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. नाही काय मी दामटून टाकायला. महाराज म्हणले दामटून टाका, पळू द्या बैल किती दूर, फक्त पळून घेऊन ये बैल. मग त्या न्यायाप्रमाणे महाराज काय झालं,
आपल्या वारकऱ्यांमध्ये पहिला वारकरी असेल हे बाबा आहे. ए भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पाना सांगायचं टाइमच नाही काय करणार. हे बाबा महादेवाच्या दरबारामध्ये माझ्यासारख्या एका पामराला आपल्या गावातल्या लोकांनी मला स्थान दिलं म्हणून मी बडबड करायलो. उद्या बघा बरं केलं कीर्तन म्हणजे बोलवा. मी आज 17वा वर्ष आहे कीर्तन करतो. 15 जिल्हे आहेत. हे सोलापूर कोल्हापूर आपला एरिया आहे ना, आपली वाईवारी आहे, आळंदी ते पंढरपूर. आणि हा बाबा नाचा आहे, भारूड सम्राट आहे, कीर्तन विनोदी करताय. पण अजून कुठं महाराज तुमची फी म्हणत नाही. आम्हाला 10-10, 15-15 हजार देतात बाहेरगावी महाराज. पण आम्ही दियासो दाता नाही दियासो दाता, फक्त म्हणतो महाराज नारळ द्या. तसंच म्हणतात महाराज. आमची कमिटी एका जागी बसले की फुकतात कद्दू फुगल्यावर कद्दू निब्बर कद टरपलच निघणार वाटली न कद्दू. तसं महाराज फुकतात. म्हणलं महाराज नाही हो, मी अजून भोगी केलं नाही का. तुमचे तर नौकर नाही, तासभर काय तर 2 गोष्टी सांगायलो. चांगलं असलेलं घ्या, वगळं सोडून द्या. आपला विषय काय चालला निळोबा राया. कुठं बी घेतलं तर दळत असताना पीठ तिथंच पडते आणि वरून जेवारी पडते. आता काय जात्याचं ओळख नाही आणि मला काय यायचं की नाही ओळ्या, कारण काय टाइम नाही. मन पिंपळणाला गेल्यानंतर भक्तीतून जगाचा मायबाप पंढरीश परमात्मा पिंपळनेरला आले. निळोबा ए निळोबा निळोबा कोण म्हणाले? देव म्हणला तुझ्या लागे थे काय म्हणले? देवाला पांडुरंगाला भक्तांना अधिकार संपन्न भक्त होता. त्याने मला तुझं लागी मज बोलाविले कोणी? पार्थिला महाराज ओ देवा पांडुरंगा, तुला मी आमंत्रण दिलेलं नाही, तुला मी बोलवलं नाही. प्रल्हादा कारणे संधी अपार केला. तू बिदरला न जे राज्य ना भक्त प्रल्हादावर संकट होतं. बरोबर आहे का चरणाचं? तैसा मज नाही बा संकट, तैसा बा मज नाही संकट गायला वाच. अरे माझ्यावर संकट नाही देवा, तू माझ्याकडे बोलवायला कशाला आला? अरे निळोबा 42 वर्ष झालं, 42 दिवस झालं, यात एक दिवस राहिलाय, 39 दिवस झालं. आणि तुम्ही जर गत प्राण ठेवला, तुम्ही तर इथं संपला तर लोक म्हणतील जगाचा पांडुरंग आहे, कळत नाही का? तुमचा भक्त जीव देतोय म्हणून आलो. कोण म्हणाले? पांडुरंग म्हणाले. अधिकार संपत पाहिजे. देवी काय महाराज जळी तळी भरला, तिरटा ठाव नाही उरला. आज मी दृष्टीने पाहिलं, विठ्ठलाची एक दृष्टीने पाहिलं. म्हणजे मी उठत नाही. मी तुझं लागी मज बोलायला पार्थी द्यावा. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. मला तुला बोलवलं नाही हो, जा. देव म्हणते देवा अरे बत्ता, अरे देव वैकुंठाला गेले, सदैव वैकुंठाला गेले निळोबा, आणि देव येत नाही. मग तू माझी विनंती आहे, दया क्षमा शांती ते देवाची वस्ती. निळोबा मी बोलवायला आलो, मी जाऊ नको. कोण म्हणाले?
मला विसावा भेटला बघा, विठ्ठल महाराज गुरुजी विसावा भेटला. मी गायनकार आहे हे प्रमाण कोणालाही पाठ नाहीत महाराज. ते अवघड प्रमाण आहेत, साधे प्रमाण नाहीत. निळामणी आणि नवल तुझी देवा. अरे देवा मी तुझा धावा करत नाही देवा. कोणाचा धावा करतो? माझा मालक माझा गुरु तुकाराम महाराज. येऊनी प्रसाद दिले चुकी हात मस्तकी ठेवे. तुकाराम महाराजाला वैकुंठनाथ यावं लागलं. माझा भक्त संकट आहे येऊनी हात ठेवले मस्तकी प्रसाद दिला चुकी. हे अभंगाचं पहिलं चरण. महिषी पुत्र मोके म्हणे तुमचे महिषी पुत्र मोके म्हणे वैशिपुत्रामुखी बोलविली श्रुती चालविली भिंती बसून या. हॅलो. म्हैशीचा पुत्र एका लाईनीनं 100 गाया बांधल्या मावली. एका लाईनीनं 100 गाया बांधल्या. एका लाईनीनं 100 म्हशी बांधल्या. म्हैशीपुत्रामुखी आपण सोडला नाही का महाराज लक्ष राहू द्या. म्हैशीपुत्रामुखी बोलविली श्रुती 100 गाया या लाईनीनं आणि 100 गाया म्हशी ह्या लाईनीनं. मग त्या गायीचे वासऱ्या सोडल्याबरोबर आपली आपली मम्मी ओळखून घेते. मम्मी गायीची वासरू आपली मम्मी कोणती आहे? शेवटची आहे का पहिली आहे का तिचाच आहे? बरोबर ते वासरू आपल्या मम्मीकडे जाऊन स्तनपान करतो. मावली करतो. पण हा जो रेडा आहे म्हशी पुत्रा म्हणजे म्हशीचं पुत्र म्हणजे म्हशीचा मुलगा हलगटो. त्या हल्याला जर सोडलं त्यानं आधी त्या मालकाच्याच काशामध्ये तोंड घालते. बरोबर. त्या जर हल्याला सोडलं तर त्या सोडणाऱ्याच्या काशेत तोंड घालते. त्याला वाटते हेच माझी मम्मी आहे का की? अरे वेड्या ते मम्मी नाही तुझी मम्मी उरकून घे. ते न कळणाऱ्या निर्बुद्ध रेडा वेग बोलता. मी सांगणार आहे हे चरण सोडणार नाही. पहिल्या चरण दामकिलो निळोबा राहायचं बरं का. म्हशीचा पुत्र आता तुम्हाला सांगतो. म्हशीचा पुत्र जे हल्या आहे ते हल्या जर रोडनं चाललं आणि गुलजर गाडी चाली त्याला धक्का दिला तर सरकत नाही. त्याचं नाव म्हशीपुत्रा. ते म्हशीचं पुत्र हलत नाही. ते मालक जर गाडीनं धक्का दिलं त्यानं म्हणते रांग नंबर लागलाय मोबाईल नंबर 98 ऐवजी 23-22 झालं म्हणते. ते हाल्या तसा निर्बुद्ध असणारा हाल्या श्रुती कसं बोलवला. जगाची माऊली आपण माऊली म्हणून ओळखतो. माऊली आपल्या गावात आहे. माऊली आपल्या मंदिरात आहे. तुकडोजी महाराज सांगितले त्यावेळेस माऊली कुठं आहे? तुकडोजी महाराज. ज्ञानेश्वर माऊली कुठं राहतात?
त्यानं म्हणला माऊलीला हुडकायची गरज नाही का. भागवतामध्ये किंवा महाभारतामध्ये प्रश्न पडला ज्ञानेश्वर महाराज कुठं राहतात, किंवा हरिपाठात प्रश्न पडला जयापाशी पांडवा जयापाशी पांडवा मी हरपलो दिसावा, जेथे नामघोष बरवा घरी ती माझा, जिथं भजन आहे भाग्यवंता घरी भजन पूजन. भजन माऊली म्हणजे जयापाशी पांडवा हरपलो दिसावा, जिथे नाम घोष होतो तिथं देव राहतो. त्या देवापाशी काय असतो भाग्यवंता घरी भजन पूजन, त्याची वाट पाहे रघुनंदन, जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल. जगाच्या बाजारात सवलत किती जरी पैसे दिला महाराज लक्ष्मण महाराज किती पैसे दिले तर तुमच्यासारखं कंठ भेटतो का. किती पैसे दिल्यानं पकवादाचे असं वाद्य येतो का. काय म्हणा येत नाही. पैशाने भेटायची होतो ऐसे कैशाने भेटतील साधू म्हणले. कशाने पैशाने भेटते का माऊली. सुंदर पकवाद वाजे सुरुवात सकाळी बघितलं ते पण का. हे पहिलं प्रॅक्टिस पाहिजे, त्याचं प्रशिक्षण पाहिजे. हा ते ताल सोर लय हे तीन मिसळलं तर भजन होय. तर अजून प्रमाण दिलंय भजन ते जर चांगलं आलं तर भजन आहे, पुढचं मला येत नाही. म्हणून माऊली काय केले माऊली बर का माऊली काय केले पहा. सकाळी ऊन खात बसले. हा माऊली सकाळची टाइम ऊन खात बसले आणि सोपान काका मुक्ताई ज्ञानेश्वर माऊली हे जे संत महाद्याळी मंडळी बसले आणि काय झालं निघत असताना दादा त्या सिद्धबेटामध्ये रे दादा सिद्धबेटामध्ये राहतोय रे आपण, झोपड्यामध्ये असतो. काठी उघडा ज्ञानेश्वर देवा तुम्ही कुठं जाताय देवा. ते म्हणले आपल्याला पैठणला धर्म मार्तंडाकडे जायचं. धर्म मार्तंडाकडे जायचंय. कशाला आपले आई वडील गतप्राण झाले. मुक्ताई तुला काही कळत नाही, तू लहानी आहेस, तू लहान आहे, तुला काही कळत नाही. आणि आपल्याला इथे ब्राह्मण लोकांनी राहू देत नाही. दुःखाचा प्रसंग आहे. कीर्तन करायला मला चांगलं वाटते, गायन करायला चांगलं वाटते, ऐकायला चांगलं वाटते. तसलं जर आपलं संकट असलं तैसा मजा परी नाही बा संकट. हा कोण म्हणले निळो माझ्या संकट नाही कशाला आला. ते वैत अधिकार संपन्न माऊली. पण माऊली निघाले आपल्याला पैठणला जायचं धर्म मार्तंडाकडे आणि आपल्याला शुद्धीकरण आणायचे. मग तिथं गेले महाराज पैठणला. गंगेच्या गोदावरी तीरावर बसल्यानंतर चौघ भावंड महाराज तिथं बसल्यानंतर आपल्याला शुद्धी प्रमाणपत्र घ्यायचे आणि त्याला आपण भेटूया. तिथं गेल्यानंतर ते लगेच उठलं महाराज. लई राग होतं पहिल्याच्या म्हाताऱ्याला, आता राग राहिले नाही महाराज. इतके रागीश लोक होते आजोबा पहिलेचे.
आणि आजची जर खिस मान उठली की आजोबा येळभर येत नव्हते, शेत बघत राहत होते, कुठेही जात नव्हते. आपल्या शेतात कोणी ढोर आणून मारा, संकल्प आहे महाराज. वैराग्य म्हातारे होते पहिल्याच्या आजोबे. तिथे गेल्यानंतर महाराज आम्हाला शुद्धीपत्र द्यावं. शुद्धीपत्र देऊ तुला? तू कोण आहे? मी ज्ञान आहे. ज्ञान हे कोण आहे? निवर्तीनाथ. हे कोण आहे? सोपान. हे गाबडी कोण आहे? 4-5 वर्षाची भाषा हो. अहो तोंडाला पहिलं आळवा महाराज. आज 15-16 जिल्ह्यात जातो म्हणजे उगं नाही महाराज. हात महाराज जेवढं हात जोडून काम केल्या तेवढं काम चांगलं होते महाराज, नाहीतर होणार नाही. गेलं महाराज. आम्हाला क्षमा मागतो. ए रेड्यावाल्या, कोण म्हणाले? ते ब्राह्मण म्हणाले, ए रेड्यावाल्या, ते रेड्याला इकडे घेऊन ये. ते पकार, पहिल्याच्या काळात पकार घागरी ठेवायच्या आणि पाटलाच्या घरी पाणी व्हायच्या. घोड किंवा हाल्या पाणी व्हायचं. ते नौकरदार बिचार पाणी नेऊ लागलं. पकलम 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 हाल्याच्या घागरी ठेवून. आता आठवणात जागा मिळाल. कुक म्हणलं की बटन दाबते, कुक म्हणलं की बटन दाबते. आता मी काही विरोध करणार नाही, मला लई सांगायचं. मग महाराज हाल्याला बोलवलं. हाल्याच्या 2 पाठीवर 4 घागरी. हाल्याला वजन होत नाही आणि हा ब्राह्मण म्हणून आले. पाहिलास ज्ञान्या? महाराज बोलायला मी जीभ दिलंय हो महाराज. त्याच क्षणा ज्ञाना जर म्हणलं असतं आणि मुक्ताईला काय वाटलं माऊलीला. हा दुःखाचा प्रसंग आहे मला. आज दुःखातच आहे कीर्तन, पण थोडं सांगत हशिणार आहे बरं का. हशितच राहणार आहे. माऊली म्हणले विनोद करूच नका, आमचं चलत नाही. दुसरं सांगतच नाही, विनोद करायची काय गरज आहे? दुसरं काही आणलं नका, विनोद म्हटले त्याला. मग त्या रेड्याला बोलले, अरे ज्ञान्या, ही पोरगी कोण आहे? मुक्ताई. हे कोण आहे? ज्ञानदेव. हे कोण आहे? सोपान का. 4 संत मंडळी तुम्ही आमच्याकडे आलात. आलात ना. हे रेडा, हे पकालवाल्या घागरी खाली काढ. हे पकालवाल्या ते लकोंडाचं घडकं खाली कर. ब्राह्मण सांगायले काढून ठेवले. आता आदेश असल्यामुळे काढल्यानंतर आणि अरे ते चाबूक घेऊन आले म्हणले. हुकुमशाही होती महाराज, हुकुमशाही होती. आता हुकुमशाही नाही महाराज. नाही, कोणीकडे बी करा, फक्त मराठा. कोणीकडे जा पण मराठा. आता चांगलं राज्य आहे मला, सुखी राज्य आहे. तुम्ही आम्ही सुखी आहोत जीवनात. मी लहान असताना तुम्ही आम्ही मागून खाली लोक. माझी बाई लहान मारुती महाराजाची लेख, हरिभक्ती परायण दादाची. तर महाराज आपल्याला काय विषय चालू आहे? आणले पका, आणले चाबूक. अरे तुला शुद्धीपत्र पाहिजे ना? आम्ही हाल्याला मारणार आहे. हाल्याला मारलेलं वर तुला म्हणते का पा. कोण म्हणाले? माऊली म्हणाली. चिमुकली मुक्ताई. अहो धर्म मार्तंडा, अहो हाल्याला मारू नका. हो हाल्याला मारलं तर माझ्या दादाच्या पाठीवर वळू उठतात, रक्त रक्त पिवळा होते. मला क्षमा मागतो. अहो धर्म मानता, मारू नका. कोणाला? हाल्याला. तरी आणले महाराज. एक वरून चापकाने मारल्यावर ज्ञानाची पाठ काळी पिवळी झाली रक्ता. 1 मारलं, 2 मारलं, 3 मारलं, 4 मारल्यावर मुक्ताई पळत गेली, त्याच्या पाया धरली. ज्ञानेश्वर महाराजाची बहीण मुक्ताई 5 वर्षाची धर्म मानकांडाच्या पाया धरली. अहो मारू माझ्या दादाला. त्याने म्हणले, अरे हाल्याला मारलं तर याच्या अंगावर वळ. कसं काय वळ? तुझा बाप बंगाली विद्या शिकलेला आहे. विठ्ठलपद बघा त्या बामणाची भाषा. तुझा बाप बंगाली विद्या शिकलेला आहे म्हणून त्या हाल्याला मारलं तर तुझ्यावर वळवून जातात. म्हणलं महाराज वाक्य नाही हो, तसं करू नका. माझ्या दादाला मारू नका. मारू नका. मग मुक्ताईच्या शब्दावर मारणं बंद केलं. माझा एक प्रश्न आहे. कोणता प्रश्न आहे? हाल्याला मारत जाऊ म्हणते ना. माझा दुसरा प्रश्न आहे, हाल्याला मारलं तर म्हणते ते हाल्या बोलते का? बरोबर आहे का? चरणातलं निळोबा राहायचं पहिलं चरण, माऊलीचं दुसरं चरण, 2 चरण आहेत. व्यवस्थित करणार आहे मी, पाठ पडणार नाही. मग त्या हाल्याला म्हणले, हे ज्ञान्या, मी जोरात बोलत नाही बरं, ते बोलला नाही ब्राह्मण ज्ञानेश्वर माऊलीला.
आज 16व्या वर्षी माऊली जगाचा उद्धार केला. कोणत्या गावी केला? निवासा या ठिकाणी. निवासा आपण वारीला जातो, निवासा ठिकाणी महाराज ग्रंथ त्यांनी नाही केला, त्यांचे गुरु केले. ग्रंथ लिहिले नाही बरं का. मग ते लिहिल्यानंतर ते म्हणाले बोल त्याची कोणती विद्या आहे? आल्या बोलतो ऋग्वेद, वामवेद, गुरुवेद. ब्राह्मणांना सांगितलं. सांगल्याबरोबर अधिकार संपन्न आहेस ना, तू ज्ञान आहेस ना, तुझ्या पाठीवर वळवून देत ना, बंगाली विद्या शिकलं ना तुझा भाऊ, चल बोलू दाखव. गेलं महाराज. यम ब्रह्मावरून रुद्र म्हणता यत्यांती योगिनो सांग कर्म पंडित दई गायंती यो सामगा त्या नावच तथगतेन म्हणता या सुरा असुरदेना देवाय तस्मै नमः. जाऊन हाल्याच्या गोष्टीवर हात ठेवल्यावर मी जेवढं एवढं सांगलो ते हाल्या तेवढा वेद केला. तेवढा वेद बोलला तेव्हा धर्म मार्तंडानी काय म्हणाले? वा 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 ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर महाराज की जय. मी म्हणत नाही त्या धर्म मार्तंडाला परीक्षा घेतल्यानंतर घेतलं अशी पुत्रा मोठी बोलविली. मला काहीच होत नाही. नाही मागे पुढे आहे त्यांना. आणि तुम्ही एवढे माया बहिणी एवढे असल्यामुळे मला काहीच होत नाही. नाही पडलं तरी काय, मोबाईलला हात लावत नाही. मोबाईल फुटला तरी गरज नाही मला. कारण का माझा छंद आहे.
माझा छंद आहे, लागत नाही मला पाठीशी. तुम्ही एवढे संत असल्यावर मागे पुढे उभारा हे जमाईचा. 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 मागे पुढे उभारा हे महिषी पुत्रामुखी बोलविली श्रुती, महिषी पुत्रामुखी बोलविली श्रुती, चालविली भिंती बसुनिया, नोहे असामान्य महिमा संतांचा, निवेद हत्तीचा जेवी. यम ब्रह्मा वरुण नेत्र रुद्र मरुता, एकांत ये रे गुरुरात स्वामी, चैतन्य रूपी शिवशक्य नामी, सिंधलो शिवसालवाणी, तुझवीन मदवीन चंबो कोण तारी. कारणाला त्या नाही मला काहीच होत नाही. कुठून धोंड्या मी पडलो, वरून उडी मारलं ते काही होत नाही. आयुष्य जर संपलं मला, आयुष्य जर संपलं, तुम्हाला माहित आहे हा, नागपूरमध्ये मुसलमान समाजाचा महाराज होता. नागपूरमध्ये मुसलमान समाजाचा हा,
ताजुद्दीन बाबा. ताजुद्दीन बाबा. ताजुद्दीन बाबाच्या पर्णकुटीमध्ये हा महाराज भेट घेऊन आला. सगळे ऋषी मुनी महाराज आणि मुसलमान समाजाचा महाराज, त्यानं सगळ्याचा गुरु तिथं. आणि गुरु मी एवढंच काम करतो, जिथं जिथं संत आहेत राहतात त्यांचं दर्शन घेण्यासाठी जातो. तिथं गेल्यानंतर महाराज म्हणाले, तुमच्या एरियामध्ये औरंगाबादमध्ये एक गाव आहे, मला आठवणार नाही, त्या गावांना कीर्तन आहे, तिथे या. गावाचं काही पटकन येत नाही गावाचं नाव, पण महाराजांचं कीर्तन चालू आहे. आपण घेतलं होतं, धरीला पंढरीचा कोर, गळा बांधून या गोर, हृदयी बंदीखाना केला, हात विठ्ठल कोरवा. हे आपण घेतला होता. पहिला चरण झालं. दुसरा चरण झाल्यानंतर मलाही वाटाले गुरुजी, मलाही वाटाले एवढ्या लोकात मरण यावं, येत नाही काय कर्म आहे. जे कर्म केले तेच भोगा आले. जे कर्म करतो ना, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, शेजाचे कर्म त्याचे फळ दे तुरे. काय लागलं नाही मला सांगा. मी जर तेवढी मारलो काय लागत नसेल, म्हणजे जे कर्म आपल्या सुखामुळे सत्य कर्म वाणी. जर मी जर असे करत असतं, माझं भैत झालं असतं आणि तुम्ही दिलंही चांगलं झालं असतं, पण येत नाही. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, त्या पुण्याच्या बळावर ताजुद्दीन महाराज दुसऱ्या चरणामध्ये महाराज काय केले, दुसऱ्या चरणात म्हणत असताना महाराज बोलत 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 देह ठेवले. महाराज देह ठेवले. मांजर गाव आठवलं. मांजर या गावी मुसलमानाचा महाराज कोणाच्या हातात पाणी पितो. अरे क्या लगाय, कोण मुसलमान कोण हिंदू, सगळे एका महाराज. हरिहरा भेद करू नये महाराज, हरिहरा भेद करू नका. देव आपले सगळेच एक आहे, वाटण्या करून आपल्या आपल्यामध्ये फाळणी करू नका. एवढं बोलून महाराज देह ठेवलं. महाराज जिल्हे फिरला महाराज. प्रमाणच उचलणार महाराज. लक्ष्मण महाराज, हे माझं काम, ते माझं काम नाही. मला पाठांतर आहे सगळं प्रमाण, पण एकट्यानं काय करावं. एकट्याचा नवा खेळ मनवणी मेळ महाराज. महाराज आमचे वैभव महाराज असे साऊंड सिस्टीम सुंदर आहे, बिचारे छान चालवते. ते केवढा आहे बघा, त्याचं वय बघा त्या लेकराचं.
की बघा ते कसं केलं किती नंबर एक साऊंड सिस्टीमचं ऑपरेटर. मग असं जर असेल तर काय महाराज. मग विषय काय चालू आहे. सुरती बोलवले, चालविली भिंती. कसं चालविले. सकाळच्या पारी 4 भावंड ऊन खात बसले होते. ऊन कशावर बसले होते. भिंत होती, त्या भिंतीवर बसले. हे शब्द कोणाला कळालो. चांगदेवाला. चांगदेव 1400 वर्ष तपचर्या केलेला चांगदेव. बरोबर आहे की तू काय मला. बरोबर आहे. मला कळावं आणि येडा हा दिवाना. पण त्या महाराजांना तपचर्या करा. त्याला जाऊन कळवले महाराज 6 महिन्याला उठायचे चांगदेव. आणि हे काय मेलेले लोक आहेत प्रीत मेलेले प्रीत. त्यांना 6 महिन्याला उठल्यावर नुसता इकडून आले तिकडून गेले म्हणलं की प्रेत उठायचे. एवढा तपचर्या केलेला चांगदेव महाराज काय केलं. मग महाराजाला सांगितलं शिष्याला. चांगदेव भुलताम्याला बर का. भुलतामा चांगदेव राहत होता. त्याला सांगितल्यानंतर त्यानं मला कोण आहे माझ्यापेक्षा ज्ञानी कोण आहे. गर्वानं वागू नको भल्या माणसा. कसा दिवस येईल त्याचा नाही भरवसा. कोण दिवस येईल त्याचा नाही भरवसा. अरे कोणता भरोसा येईल केव्हा देह जाईल हे आपल्याला माहित नाही. चांगदेव म्हणाला कोण काढते होय. महाराज 5 वर्षाची चिमुकली मुक्ताई आहे. त्यांची मनसंत महाद्याळी आहे. ज्ञानेश्वर माऊली सोपान काका 16व्या वर्षी निवासा ठिकाणी ज्ञानेश्वरी 1272 टीका केली. ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा लेखक झाला. बरोबर आहे. सच्चिदानंद बाबा लेखक झाला. एवढा अधिकार संपण्याच्या काट्याकडे चला म्हणले. वाघा बसले महाराज. चाबूक म्हणून साप घेतले नागाला. महादेवाकडून बोलून घेतले. चाप हातात घेतले. वाघावर बसले. बोलो चांगदेव महाराज की जय. बोलो चांगदेव महाराज की जय म्हणते. मग तेवढे म्हणाले ते चांगदेव महाराज निघाला महाराज की जय महाराज की जय म्हणाले शिष्य. त्यांना आता असं फुटला की देवडंगर एवढंच राहते बाळ. देवडंगर त्याला काय करते ते तोडून 3 छिद्र पाडून लाकडं लावून महिलांना काय करतात 3 फाट्यावर ठेवतात रोडावर. काय ठेवतात ते त्यानं हे झालं की देवडंगर लई लावा. देवडंगर लई लागा. मग हे देवडंगर जसं मोठं उलालं तसा चांगदेव फुगला. असं म्हणजे मी तपचर्या केलो 14 वर्ष माझ्यावर कोणीच नाही. कोण ज्ञान आहे, कोण मुक्ताई आहे, कोण सोपान काका आहे. निघाले महाराज. निघाल्यावर ह्यांचे शिष्य मंडळी होते महाराजांचे. जेव्हा 22व्या वर्षामध्ये समाधी सोहळा आज आळंदीत होतो. ते समाधी सोहळा आपल्या गावात होतो. आपण भाग्यवान आहोत सगळे. सप्ताह मला वाटते कमीत कमी 100 वर्षाच्या जास्त इतिहास इथल्या सप्त्याचा. कमीत कमी 30-35 वर्षापर्यंत चालतात जास्त नसलं तरी. तुम्ही जे चालवणारे आहात हे नामा म्हणे केशवराजा केला नेम चालवे माझा चरण सोडी सुरता आन तुझी प्रमाण पाठ आहे. प्रमाण पाठ आहे. आन तुझी पंढरीनाथा वदनी तुझे नाम हृदय अखंडिता प्रेम तुम्ही टिकून ठेवला. निघाल महाराज मग सांगले चालविली धड भिंती. चालविली धड भिंती. ज्ञानोबा माझा निघाल्यानंतर त्या भिंतीला सांगणं निर्मित भिंत चली
तर आपल्या मुखातून विठ्ठल विठ्ठल बी येत नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला भाकर कल्पना तिकडी ध्यान राहते ते महाराज, पण विठ्ठल विठ्ठल म्हणून येत नाही. मला सांगितलं फिल्टर होते टाळी वाजल्यानं. क्या होता है ताली बजाने से अपने हाथों का शरीर का जो रक्त आहे ना फिल्टर होता है. मग आपला विषय निघाला महाराज. निघा थोडं पुढे गेल्यानंतर प्रेत दिसले. प्रेत दिसले. प्रेत म्हणजे मडे महाराज. कोणी मायावर पिसा देऊ नका, वर्ण नाही बरं का. हा रात्रीला स्वप्न पडत नाही हा महाराज कोणाला, आपला बाबा इकडं. हा मग ते चालवल्यानंतर पुढे गेला सगळे प्रेत दिसले. दादा हे काय प्रकार आहे रे म्हणाली मुक्ताई. दादा काय प्रकार आहे. अगे ताई मुक्ताई आपले नाव ते खेळ 1400 वर्षी तपचर्या केलेला सामन्याला उठतो, नुसतं असं फिरवलं की सगळे प्रेत उठतात असं आहे का म्हणले. दादा मला आशीर्वाद दे. मला आज मुक्ताई म्हणाली 5 वर्षाची मुक्ताई मला आशीर्वाद दे. आशीर्वाद प्रसाद देऊनी केले सुखी. नुसतं हात ठेवला मस्त की ते मग बाई म्हणली तिथं कुत्रं मेलंय दादा म्हणली छोटस पिल्लू बाजूला एक हाड आहे दादा म्हणली. मी उचलू का. मुक्ताई म्हणाली मुक्ताई. हा मुक्ताई म्हणाली म्हणून हात घेतलं महाराज मुक्ताईनं. नुसतं वकटी गंडू मोडू एका दोना तीन मंत्र मारा एवढं म्हणून नुसतं असं फिरल्यावर सगळे प्रेत उठून ज्ञानोबा मावली तुकाराम ज्ञानोबा मावली तुकाराम 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 ज्ञानोबा मावली तुकाराम ज्ञानोबा मावली तुकाराम. एवढं म्हणल्यानंतर सगळे प्रेत उठले. चांगदेव जवळ आलं. जवळ आल्यानंतर चांगदेवाला वाटलं अरे बापरे हे काय झालं. सगळे प्रेत त्याचे शिष्य म्हणाले एवढीच मुलगी आहे एवढूच की बाई तिला पदर मोठालय. कोड आहे कोणाला सांगायचं तर मला सांग. एवढूच की बाई पदर मोठालय. कोड आहे बरं का हे पहिलं म्हणत होते. आता कोड काहीच कळत नाही बरं का. मोबाईलचं येड झालं येड. इतक्या लेकराला मोबाईल दिले की लेकरू गपचूप बसलाय. आमच्याकडे 4-5 पोरं पागल होऊन गेल्या. बुद्धी लहान लहान लेकर. क्षमा मागतो. हे संस्कार आया बहिणीकडे आहे का. हे पुरुषाकडे नाही संस्कार माऊलीकडे आहे. लेकराला मोबाईल देऊ. तुमचं जर लेकरू वकील बनायचं असेल, पेसाय बनायचा असेल, नवे मंत्री बनायचं असेल, आपल्या गावचा माणूस मंत्री बनतो महाराज, पण मोबाईल बघू नका. माझ्या काही बापाचं बिघडत नाही. परवा काय झालं मी त्या रेणापूर तालुक्यात कीर्तनाला गेलो. ब्राह्मणाचा संस्थान आहे असं मंदिर आहे. हा तिथं कीर्तनाला गेलो. एक ताई काय केली नवरा बायको लेकरू आले ऐकायला. आंबुग्याचा महाराज आहे मग लई विनोद करते मग लई हसीते मग. पहिले एक बार आले म्हणे ह्या मंदिरला. मग ते सांगितले म्हणलं जोशी महाराज ऐकलं कीर्तन. ऐकलं असं कीर्तनालाच येत होतं महाराज. कीर्तन ऐकलं जाताना बापू म्हणलो रात्र झाली सांभाळून जावा. त्यांना असं लावलं असं आता एक निघाले बघा मोबाईल. बोला येते की नाही ते. माझी पत्नी अशी पाय पुढे केलेली भितामध्ये लेकरू त्या पुढे धरलेली लेकरू स्टेरिंगला काय बिघडत नाही मला धरलं. त्यांना असं मोबाईल ठेवलं. क्षमा मागतो. कोण्या मोबाईलवाल्यांची टीका करत नाही. जाग्यावर त्याला मेलं बाईचं पाय का सांगायला एवढं तोंड दुखून. मला कीर्तनाचं सर नाही गेलं. मग इकडे तिकडे काय घेत असेल. माझ्या बापाचं बिघडत नाही म्हणून मोबाईल देऊच नका. फेल होऊन गेले महाराज. हा तुम्ही वाचन करा. ज्ञानेश्वरी वाचा ना. हरिपाठ करा ना. आता आम्ही संपलंय सगळे. आम्ही आज न उद्या संपणार आहोत. या माहीत आहे सगळं शिक्षण माहीने द्यावं लेकराला. बाळ्या सकाळी वेळेवर शाळेला जा. बाळ्या आलास ना शाळेवर खेळायला जाऊ नको. अर्धा तास मंदिरला जा. महादेवाच्या मारुतीच्या दत्ताच्या मंदिरला जा. अर्धा तास हरिपाठ महाराज देतात. विठ्ठल महाराज गटेचे गटन देतात. ते फक्त तुमच्या श्रवण करा. सर्वांना भक्ती करा. श्रवण भक्ती केल्यानंतर त्या लेकराला चांगली बुद्धी येतो. मग त्या न्यायाप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज निघाले. भुलतान आल्यानंतर महाराज ज्ञानेश्वर महाराज आहे दर्शन घेतल्यानंतर हे संपलं महाराज. हा मग अजून तिसऱ्या चरण उदका बाजी वया मेवडी कोरा
मिनिटांमध्ये दोन संतांचं वर्णन करणार आहे. 10 मिनिटांमध्ये कोण संत? उदका माझे वया ठेवून कोरड्या दाखविली रोकड्या विश्वजना सद जगाचे मालक जगाचे बापू पूर्ण पृथ्वी आकाश चौकट प्रसिद्ध असणारे तुकाराम महाराज. संप्रदायाचा कळस तुका झालाचे कळस भजन करा सावकाश. तुकाराम महाराजाच्या वया या कर्मठाईनं पाण्यात 13 दिवस ठेवले. आता म्हणल्या ना आरतीमध्ये 13 दिवस आरतीमध्ये ते 13 दिवस पाण्यात वय ठेवल्यावर ते वया जसं लाह्या करतात तसं वया तरंगू लागल्या. एक पुरावा. दुसरा पुरावा नवे हा सामान्य महिमा संतांचा. संत कोण होते? पंढरपूरला मंगळवेढेला राहणारे दामोशेटीचा मुलगा नामदेवराय संत. कोणते संत? तेची संत त्यांचा भेट काही टाणा टोना राम समरणा वाचली. काय झालं? नामदेवरायानं बर का त्यांचे वडील दामोशेट्टी कापडाचा बाजार करत होते. 5-5 मिनिटात सांगणार आहे धावत्या वेगामध्ये. 2 दिवस विसरलेला आहे. जेवण भांडवल ठेवलेलं आहे. देवाचं भांडवल आहे पकडे पण वेळेचा बंधन आणि पुढचे कार्यक्रम आहेत. काय झालं? दामोशेट्टी कापडाचा बाजार करत होते. गट्टा घेऊन विकायला गेले. बरोबर आहे. विकायला गेले दामोशेट्टी. विकायला गेल्यानंतर रोज 12 वर्षापासून पांडुरंगाला निवेदन येत होते. दामोशेट्टी गोनाईला प्रश्न पडला. माईला नामदेवाच्या माईचं नाव गोनाई, नामदेवाच्या बायकोचं नाव राजाई. राजाई गोनाई दोघी सासू सुना रामनाम दामा बापल्या का. 16 लोक आहेत का मला येते. मग काय केलं? मग म्हणले अरे नामा अरे तुझे बाप नाहीत रे, तू 5 वर्षाचा आहे. संतांचं वर्णन झालंय. बरोबर आहे का? अभंगाचे बरोबर आहे का? हा. कारण का ह्याच्या ज्ञानापुढे मी काय सांगणार? मला नाही ना. मग माय म्हणाली नामा नैवेद्य घेऊन जा रे. बाप आज उशीर केले आणि नैवेद्य घेऊन जा. नामदेवानं निवेद्य घेतलं. पांडुरंगाच्या दरबारात गेलं. पंढरपूर नगरी गोपाळपुरी दामोशेट्टी राहतो वस्तीला. पांडुरंगाची भक्ती त्याला ते लेकरू म्हणलं आलंय. पहिलं मी म्हणला विचार नित्य येतो देव दरबारी. मुलगा म्हणाले नामदेव मला 5 वर्षात. देवाला म्हणाले नित्य येतो देव दरबारी निवेद भाकरी कधी नाही थुकले रे नेमाला नंतर बसे भोजनाला. हे संतांचं वर्णन आहे. अभंगात काय? तू नामदेव राय म्हणाले माझा बाप रोज येते नैवेद्य ठेवते देवा आणि आज बाप नाही आला. नैवेद्य भक्षण करा देवा. माझ्या आजचं नैवेद्य भक्षण करा देवा. देव म्हणले नामा. देव म्हणाले होय भक्ती केला तैसा. होय भक्ती केला तैसा पुरवी धरा विथे इच्छा. अशी भक्ती करावी लागते. भक्ती केल्याने देव पावतो. नामदेव राया देवा देवा नामा अरे मी कडेवर हात ठेवलेला आहे
विटेवरी उभा राहिलेला आहे. समर्थांनी दृष्टी विश्वरी साजिरे येथे मध्ये आदिवरती राहो आणि नलगे माईक पदार्थ तेथे मध्ये अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे विपाची सलामी तेथे दिसते दे तुका म्हणे त्याचे कळले वर्म जे जे कर्म धर्म नाशवंत नामा खात नाही रे. देव म्हणला देव जर नाही खालास देवा अधिकार संपन्न होता नामदेव राया. देवा नैवेद्य नाही खाला तर मी काय करीन जीव ठेवीन तुझ्या पुढे प्राण येईल अशी भक्ती पाहिजे देवावर. वहिला ओळख नाही त्याला नामदेव राया वहिला ओळख नाही त्याला दरबारी गेला हात त्यांनी मारली विठोबाला. देवा म्हणे यावे भोजनाला. अरे राम अरे माझा बाप रोज येते बाप जेवायला देते तू का म्हणून येत नाहीस का म्हणून जेवत नाही मी प्राण देतो. वही लहान ओळख नाही त्याला दरबारी गेला हात त्यांनी मारली विठोबाला. देवानं म्हणला अरे बाप रे माझं भक्त जर जीव सोडला तर मी काय करणार. देवाने त्यांच्या हाती जेवण केलं. नामदेवाच्या हाती जेवण केलं. प्लेट घेऊन घरला आलं. प्लेट घेऊन घरला आल्यानंतर गोनाई शिवा द्यायली गोनाई काठी घेऊन मारायली त्या लेकराला. आई आई तू निवेद मला विचारतीस ना मी नाही खाले ग निवेद मी नाही खाले ग आई हा निवड देवानी खाला. अरे तुझा बाप 12 वर्षापासून येतो थोडं निवड ठेवतो आणि घरला येतो. वेडा आहेस का कुत्र खालय का कोणी माणूस काढून घेतलं ना घेतलं होतं ना कोणी माणूस घेतलं नाही आई नाही. आणि देवानं खालं. तेवढ्यामध्ये आलं दामूशेट्टी पुन्हा रागावलं. दामूशेट्टी म्हणाले अरे वेड्या तुला कळते हा नैवेद्य कुठं आहे. बाबा मी शपथ दिले हो मला देवानी नामा कोणाला सांगू नको. मी कुरवाळले मी विटेवर उभा राहिले आणि मी जर समजा आलेलं जर प्रत्येकाचं जर मी नैवेद्य खाला मी बेमार होईल आणि लोक मला भांडतील. म्हणले देवा मी कोणाला सांगणार नाही. पण घरी गेल्यावर काठीनं मायबाप मारल्यावर आपण नाहीला जाते लेकरा बक्कळ सांग नको म्हणलं नाहीला झाला. मार खाल्यानंतर त्या लेकरानं सांगितलं. मग येते देव दरबारी नित्य देव दरबारी मध्ये आले. माय बाप बारून बघितले बघ म्हणले देवा माझी परीक्षा आहे रे देवा माझी परीक्षा आहे आणि मला मारणार आहे मला मार खाऊन आलोय देवा आणि खोटं बोललोय देवा आणि त्याला सिद्ध करून दाखवा सिद्ध करून दाखवा म्हणल्यानंतर नामदेवा हाती दूध प्याला फिरविले देऊ देवाला खरं वाटलं तेव्हा मायबापाला खरं वाटलं. ऐसा संतांचा महिमा आहे. हा संत असं केले 4 संतांचा पुरावा सांगितलंय तुम्हाला. पहिल्यांदा निळोबा राया दुसऱ्यांदा माऊली तिसऱ्यांदा नामदेव राया आणि चौथ्यांदा त्याच्या वडिलाचं वर्णन. 4 संतांचे वर्णन
4 अभंगामध्ये सांगितलंय. हा बरं का, आता शेवटची एक चाल राहिलेली आहे. हा हा शेवट घ्यायचं. निळवण्याची संध्येची तारणे, निळवण्याची संध्येची तारणे,
ठिकाणी पुणा जिल्ह्यामध्ये आळंदी या निवासी आळंदीमध्ये सिद्धभेट नावाचं एक नगर आहे. सिद्धभेट नगरामध्ये संत जगाचे मायबाप पांडुरंग परमात्मा वास्तव्य करतात. रुक्मिणी माई वास्तव्य करतात. वास्तव्य करत असताना महाराज 16व्या वर्षापासून जे कार्य केलेला महाराज 16व्या वर्षापासून कार्य केलेला महाराज 22व्या वर्षी महाराज आज जो उत्सव आपण करतो साजरा. हवे 16व्या वर्षी कोण कोण केले आता थोडं सांगा म्हणजे सांगायचं. 16व्या वर्षी कोण कोण कार्य केलं. 16व्या वर्षी जगाचे व राज्य होऊन गेले. जगाचे राज्य छत्रपती शिवाजी महाराज. मला हे सगळ्याला मजा ऐकू जाते. आवाज भरपूर आहे. साऊंड सिस्टीमची काही बरं का. जगाचे माऊली व जगाचे राज्य शिवाजी महाराज तुकाराम महाराजाचे पट शिष्य आणि तुकाराम महाराज शिष्य असल्यामुळे तुकाराम महाराज शिष्य असल्यामुळे शिवाजी महाराजांना कोंढाणा किल्ला जिंकायचा होता. कोंढाणा किल्ला जिंकत असताना गड गेला पण सिंह आला तर त्यांना कोण साथ केलं. वरून सोडलं पाटील साहेब लक्ष्मण महाराज ज्ञानेश्वर महाराज हे माऊली युट्यूब चॅनल माझ्या शब्दाला येतात. प्रकाश रेणकोटकर महाराज त्यांचे मुलगा प्रकाश महाराज. माझा विषय चालू आहे माऊलीचा. जगाचे माऊली काय झालं. माऊली जेव्हा कासवानं शिवाजी महाराजाला वाचवलं पण ते कासव आपल्या मंदिरात का राहते लोक मला विचारतात. कासव कोण आहे. परमात्मा पांडुरंग आहे. बसल्यावर चर्चा करा सांगतो. का परमात्मा कासव पांडुरंग आहे. हा पांडुरंग राजाला काय होऊ नये म्हणून कासवाचं रूप घेऊन गड कोंढाणा किल्ल्याच्या वर दोरीवर बांधून तो सरारा वरी कोण जात होता. कासव जात होता. त्याच्यानंतर शिवाजी महाराजाला सैन्य मारायला सुरू केले. मोगलांचं राज्य होतं. मुकरामशाह, बादिलशाह, आदमशाह, हैदरशाह भरपूर नावं माहीत आहेत. ह्या राज्यानं मागे केलं तुकाराम महाराजाचं कीर्तन चालू होतं. चालू असताना शिवाजी महाराज आले. त्यांच्या मागं कोण आलं. शिवाजी महाराजाच्या माग अहो आपण माणसा पुत्र आलं पुत्र. हे जे जोजोरीला बसलंय ना बाबा हे महादेवा कुत्र्याचं रूप येऊन हे महादेवानं काय केलं. माझ्या शिवबाला काटा मोडू नये माझ्या शिवबाला धक्का लागू नये म्हणून कुत्र्याचं रूप घेऊन त्या शिवाजी महाराजाच्या येऊन महाराज त्याचं देखील तिथं समाधी आहे. कुत्र्याची समाधी आहे. आपल्या समाधीची काय मोठी गोष्ट आहे. त्या बात आहे की पत्ता झाडला. अरे आपण वडील मिळता आपण पुण्यस्मरण करत नाही. त्या कुत्र्यानं शिवाजी महाराजाचं रक्षण केलं. त्याची समाधी आहे. कासवानं रक्षण केलं. मग धरले महाराज शिवाजी महाराज काय झालं. खानापूरसारखं गाव होतं. एकच मिनिटामध्ये खानापूरसारखं गाव होतं आणि तिथं एक तरुण मुलं अभ्यास करत होते. 12वीचे अभ्यास करत होते. एक मुसलमानाची सुंदर मुलगी पळत यायली. तिच्या मागे मुसलमान सैन्य पाठी लागले. शिवाजी महाराज सांगला मुसलमान सैन्य पाठी लागले त्या मुलीला. आता पहिल्याचे हुकुमशाही लोक होते. तिनं म्हणले आता कुठं जाव. खानापूर गाव सज्जन आहे. खानापूर गावामध्ये एक मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये रूमामध्ये 4 मुलं अभ्यासाला बसतात. आपलं जीव वाचवा मिळतात. येऊन खिडकीतून बघते त्या मंदिरमध्ये एकूण तेकून काय होत्या खिडक्या होत्या. त्या खिडक्यावर मोठं शिवाजी महाराजांचं फोटो प्रतिमा शिवाजी महाराजाची प्रतिमा. मग तिनं बघितली. यहाँ पे कौन है बोले मेरा गुरु है म्हणजे ते मुसलमानाची बाई मेरा गुरु है शिवाजी महाराज. मग बघितली तर काय जवान पोर आहेत महाराज. 22-25 वर्षाची 18-19 वर्षाची मुलगी. एवढा विचार करून मध्ये गेली. दादा मी यहाँ बैठून क्या. त्यांनी म्हणले बस ताई आपला धर्म आहे हिंदू धर्म एवढा दया कोणीच नाही महाराज. ते मुलं जवान असून काही बसा म्हणले. तिला पाणी दिले. तिची व्यवस्था केली. जे आतंकवादी होते खिडक्यानं बघितले. अरे बाप रे म्हणले यहाँ पे बहुत बदमाश लोग दिख रहे सब काटे आहेत म्हणजे सगळे काटे आहेत. त्यांनी आम्हाला मारतील म्हणून त्यांनी भारी एवढं ऐकलेले हे 4 पोरं सैन्याला मारून जाऊन टाकले.
गेले पळून सैन्य. मग तिनं कशीच बसली बिचारी. असं मी जसं पडलो की नाही तसे कोणत्याला मी जसं पडायलो तसं कोणत्याला पडून बिचारी बसली. आणि ते बिचारे रातभर सोय केले पाटील. ते झोपलेच नाहीत मुलं. ते मुलं रातभर झोपले नाहीत का? सैन्य तर गेले. आपल्या खानापूर गावामध्ये मुलगी विहिरीत पडायची, मुलगी फाशी घ्यायची. मुलगी काय तर केली गावावर येईल. पहिलं आम्हाला पकडतील बेड्या, या न्यायानं तिला रक्षण केलं महाराज. सकाळी उठून भाई मैं मेरे गाँव को जाती. त्यानं म्हणला ते विद्यार्थी इकडे ये म्हणला. इकडे ये. राग आला त्याला. ते म्हणले तू रातभर आमच्या घरात बसली, आमच्या घरात आम्ही जवान पोरं होतो, तुला भीती कसं काय वाटली नाही? पोरं म्हणाले आम्ही अभ्यास करायला बसलेले लोक होतो, तुम्हाला का भीती वाटली नाही? आमची तुम्हाला का भीती वाटली नाही? ते म्हणाले अरे दादा तुम्हाला मी भाऊ समजले रे. बाईचं वाक्य, दादा तुम्हाला मी भाऊ समजले रे. पण अजून एक विचार कर दादा, मी खिडकीतून निरखून पाहत असताना माझ्या गुरुची फोटो. एकच राजा इथे जन्मला सोनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव घेतंय गड किल्ल्यात. टाइम नाही. या राजाला म्हणून वाचलो म्हणजे असा आपला हिंदू धर्म आहे. आपला विषय काय चालू आहे समाधी सोहळ्याच्या विषयी. माऊली माता नामदेव राय मुक्ताई जागा झाडायले, राजाई गोनाई हे जे 16 लोक आहेत ना जागा झाडायले. कोणी जागा सरकून आलेत, कोणी जागेचं काढत आहेत. संत महादेवाळी काढत आहेत. ज्ञाना म्हणले आता मला कोणी धर नका माझ्या नामाला. नामदेव रायाचा अधिकार संपन्न होता. नामदेव रायानं धरलं. शिष्य मंडळी धरलं महाराज. 22व्या वर्षी 16व्या वर्षी भोक्याचं म्हणतात लोक, पण 16व्या वर्षी भोक्याचं आहे. निवाशा ठिकाणी जेव्हा ग्रंथ लिहिला म्हणजे मोकाचा आहे. 16व्या वर्षी जगाचा बाप छत्रपती शिवराज्य राज्य 16व्या वर्षी तुळजापूर या ठिकाणी महाराज लोक कुंकू लावतात. त्यानं बोट कापून शिवाजी महाराजांचं बोट कापलं. शिवाजी महाराजांना होता शिवामुनी गुळवे महाराज इथे कीर्तन करावे. तुम्हाला पाया पडून शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर गुळवे महाराज इथं कीर्तन केलं नसता, कीर्तन बी झालं नसतं. म्हणून सगळ्या संतांनी धरून समाधी बसताना महाराज दुःखाचा डोंगर आहे. जिवंत माणूस मध्ये बसतो. साधी गोष्ट आहे का माऊली? जिवंत माणूस त्यानं असं का करत होता? सगळं जगाचं निरकून पाहिलं. उडते हे जग न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून कळवळा माऊलीला आला. आणि आळंदी या ठिकाणी समाधी घेतलेली आहे. आता गुलालाचा कार्यक्रम होणार आहे. जय विठ्ठलला विराम झालेला आहे. झालेली सेवा करून घेतलेली सेवा. काय कसं अभंग सुटला. ज्ञानी महाराज आहे तिथं. मला अभंग सोडील म्हणून मला शाश्वती नाही. अभंग कोणता आला मला बी माहित नाही. मला सगळे नाच्याने येडच म्हणतात आणि येडं बी आहे नाच्या बी आहे. म्हणून तुम्ही सगळे आया बहिणी काका मामा दादा सगळे बरं का, तुम्ही सगळ्यांनी माझ्या वेड्या भावाचं 2 शब्द ऐकलात म्हणून झालेली सेवा करून घेतलेली सेवा. इथं सेवेला उभा कोणते संत ज्ञानेश्वर